नमस्कार मंडळी, मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. आपण मागच्या वेळेस 8व्या अध्यायाबद्दल माहिती बघितली होती. हा भगवद्गीतेतील 9वा अध्याय. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, निर्मत्सरी असलेल्या तुला मी हे गोपनीय ज्ञान विज्ञानासह सांगत आहे. तेव्हा तू हे चांगल्या मन लावून ऐक. हे ज्ञान ऐकल्याने तुला तुझ्या जी भौतिक अस्तित्वाबद्दल दुःख आहे त्यातून तू मुक्त होशील. आणि हे ज्ञान फार गोपनीय आहे. सर्व ज्ञानात हे ज्ञान श्रेष्ठ आहे. ते अतिशय पवित्र आहे. तुला उत्तम आत्मज्ञान देणारे हे ध्यान आहे. धर्मयुक्त अविनाशी आचरणास अत्यंत सुखकारक असे हे ज्ञान आहे. ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. ते जन्ममृत्यूच्या या चक्रातून कधीच सुटत नाही. सर्व जग माझ्या अधीन आहे. मी सर्व व्यापक आहे. सर्व माझ्या ठायी आहे पण मी सर्वांच्या ठायी नाही. सर्व सृष्टी पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे मी सर्वव्यापी आहे. पण मी सृष्टीचा अंश नाही. सर्व भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेने सर्व काही चालते. म्हणजे माझ्या मनात आणले तर मी पाऊस पाडू शकतो किंवा पाऊस थांबवू शकतो. म्हणजे माझ्या नियंत्रणात ही सर्व सृष्टी आहे. या सृष्टीची उत्पत्ती व संहार मीच करतो. जेव्हा मी मनुष्यरूप धारण करतो तेव्हा अज्ञानी लोक माझा उपहास करतात आणि माझे दिव्य स्वरूप जाणून घेत नाही. ते मोहित झालेले असतात. नास्तिक आसुरी मुक्ती पाहू शकत नाही. मी सर्व कर्मकांड आहे. यज्ञ मीच आहे. पूर्वजांना जे तर्पण केले जाते ते तर्पण मीच आहे. वनौषधी मीच आहे. दिव्य मंत्र अग्नी आदी मीच आहे. मी या जगताचा पिता माता व पितामह आहे. तेव्हा तू हे सर्व समजून घे व माझ्या अधीन हो. संत महात्मे यांना मी म्हणजे जे वेद जाणतात, वेद जाणणारे, सोमरस पान करणारे, यज्ञाद्वारे पवित्र झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकात जन्म घेतात व देवाप्रमाणे दिव्य रूप धारण करून तिथे सुखात राहतात. पण त्यांचे भोग संपल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. पण माझ्यामध्ये जे लीन होतात किंवा मला जे भसतात ते या मृत्यूलोकात पुन्हा येत नाही. त्यांना मोक्ष मिळतो. मला जे आनंदाने भक्तियुक्त अंतःकरणाने फळं फुलं पानं अर्पण करतात त्यांचा मी स्वीकार करतो. तेव्हा हे पार्था, तू हे समजून घे व माझ्यात रममाण हो. किंवा हे ज्ञान तू समजून त्याप्रमाणे वाग. म्हणजे तुला सदैव माझी प्राप्ती होईल व जीवनामध्ये दुःख होणार नाही. या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला हा उपदेश केला आहे की मी सर्व आहो. म्हणजे जे पृथ्वीवर प्राणी मात्र सर्व दिसतात ते माझ्याच आज्ञेप्रमाणे त्यांचा वास असतो. तेव्हा तुम्ही सर्व माझी माझी प्रार्थना करा व माझ्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या. म्हणजे तुमचे जीवन सफल होईल. धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.